Audio Jungle. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन। नमस्कार भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, जशा पद्धतीचा आता तुम्ही स्टार्टिंगला आपला व्हिडिओ बघितलेला आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। बीट मार्क आणि सेक इफेक्टच्या 2 प्रीसेट भेटून जातील। तुम्हाला ते आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करायचं आहे, कारण व्हिडिओ आपण अलाइट मोशनमधून बनवणार आहोत। आणि जर तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर यार आपण टेलिग्राममध्ये पिन करून ठेवलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर आता बघा, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, 2 प्रीसेट तुम्ही इनपुट केल्याच्या नंतर या ठिकाणी बीट मार्कला ओपन करायचा सर्वात आधी। आता बीट मार्कमध्ये गेल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीचे एक इमेज या ठिकाणी भेटेल आणि पुढे अशा पद्धतीचे आपल्याला बीट असणार आहे। आता या ठिकाणी जे इमेज आपण ॲड केलं ते तुम्हाला नको असेल, चेंज करायचं असेल, सोपा असणार आहे। या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, बाजूला कलर आणि फिलचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर या नावावरती किंवा या स्टारवरती एकवेळेस अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आणि नंतर इथून तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज सिलेक्ट करायचा आहे। वरी बघू शकता एक प्लसचं बटन दिलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल। ठीक आहे, त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता जे काही मी लिरिक्सचा व्हिडिओ दिला असणार आहे त्याला ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी बघू शकता बिल्डिंग अँड ओपेसिटीचे एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरला लाईटचं ऑप्शन भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथून जे व्हिडिओ असणार आहे स्क्रीन करून घ्यायचं आहे। ओके, आता स्क्रीन केल्याच्या नंतर बघू शकता आपल्या अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून जाईल भावनो। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काही पण चेंजेस करायचं नाही, बरोबर या बीटपर्यंत यायचं आहे, म्हणजे 9 सेकंद 9-10 पर्यंत। प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता जे इमेज वापरणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे। पुढच्या बीटवर येऊन याचा एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जस्ट अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सर्व जे काही ते इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर चला, या ठिकाणी मी सर्वात आधी लवकर सर्व इमेजेस ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी बीटप्रमाणे सर्व इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहेत। आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी इथून आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर जे सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे भावनो। आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी एक इमेज असणार आहे आणि या इमेजला आपण एक इफेक्ट लावलेला आहे। तर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, बाजूला बघू शकता इफेक्टचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। या 3 डॉटवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे। आता कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर वरती 2 CC प्रीसेट असणार आहे, अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरून सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून आपल्याला इथून कॉपी टू लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो इथून आपल्याला बॅक यायचं आहे, जे बीट मार्क असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीलाच इथे आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करून पेस्ट टू लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, या ठिकाणी इथे यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करायसाठी सुरुवात केली होती। इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट। ठीक आहे, अशा पद्धतीने आता हे जे इफेक्ट असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट करणार भावनो। ठीक आहे, हे तुम्ही लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला लास्टपर्यंत करून दाखवत नाही, बट तुम्ही सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 CC प्रीसेट लावले असणार आहे, अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे आणि इथून शेवटपर्यंत त्याची साईज अशा पद्धतीने खेचून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी हा जे रेक्टँगल असणार आहे ॲड करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। स्ट्रेस टू कंपोज एरियाचं या ठिकाणी ऑप्शन भेटेल खालून 3 नंबरला, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कलर आणि फिलमध्ये जायचं आहे, या ठिकाणी याचा कलर नन करायचा आहे। ठीक आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे, कलर नन होऊन जाईल। त्यानंतर बॅक यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे, स्टॉक जे असणार आहे एनेबल करायचं आहे आणि स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि याला तुम्हाला काय करायचं आहे 20 पर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे भावनो। ठीक आहे, त्यानंतर बॅक यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा तीच प्रोसेस रेक्टँगल ॲड करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रेस टू कंपोज एरिया। ओके, आता इतकं केल्याच्या नंतर हे जे रेक्टँगल असणार आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जायचं आहे। या ठिकाणी ग्रेडियंटचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। हे जे ब्लॅक कलर असणार आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूला घेऊन हे जे व्हाईट कलर वरच्या बाजूला घ्यायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने। ठीक आहे, ओके, त्यानंतर या व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी मधातलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे,
व्हाईट जे कलर असणार आहे पूर्णपणे कमी करायचा आहे भाऊनो, ठीक आहे, अशा पद्धतीने राईट. त्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे आणि हे दोन्ही बी प्रिसेटला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. ओके, तर या दोन्ही प्रिसेट अशा पद्धतीने आपण लास्टपर्यंत वाढून घेतल्याच्यानंतर स्टार्टिंगला येऊया आणि हे जे आपण रेक्टँगल 2 ॲड केलं असणार आहे हे कधी पण रेक्टँगलच्या 1च्या खाली असणार आहे तुमचं. ओके, त्यानंतर इथून आपण हे जे रेक्टँगल 2 असणार आहे तर त्याला आपण अशा पद्धतीने इथून कट करूया. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल आपला. आता प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जे PNG असणार आहे त्याला अशा पद्धतीने ॲड करायचे आहे आणि ॲड केल्याच्यानंतर हे जे PNGची साईज थोडीशी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लहान करून घेऊया आणि हे जे असणार आहे त्याला इला अशा पद्धतीने या ठिकाणी असे बरोबर सेट करून घेऊया, ठीक आहे. त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे लास्टपर्यंत. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे आपल्याला. आता एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथून 720मध्ये ठेवून पण तुम्ही एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तर इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.